आज पटापट कामावरून तिने लवकर झोपण्याचा घेतला निर्णय. पण तरीही किचन आवरता तिला 10-10:30 झालीच. त्यावरून ती हॉलमध्ये आली तर हॉलमधील पसारा बघून वैताग आला पुन्हा. पण कुणाला काही म्हटलं तर उगीच कटकट होते, म्हणून शेवटी शांतपणे तिने पुन्हा तो पसारा आवरून घेतला आणि रूमकडे निघाली. शेजारी मुलाची रूम होती, त्या रूममध्ये नजर टाकून ती आपल्या रूममध्ये गेली. अवी तिची वाट बघत होता. तिला बघतच त्याने हातातील मोबाईल बंद केला आणि बेडवर पहुडला. तिनेही निवांतपणे पाठ टेकवली. त्याच्या मेटीत जाताच तिने निवांतपणे डोळे मिटले. तो गप्पा मारतच होता. तिला झोपसुद्धा लागली. त्याला हे लक्षात आले. त्याला त्या गोष्टीचं वाईटही वाटले आणि फार रागसुद्धा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तिने दोन्ही मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवले. अवीचे सुद्धा आवरून तो ऑफिसला गेला. घरातील सगळी कामे आटोपून ती सुद्धा आपल्या बँकेत गेली. ती सुद्धा जॉबला असल्यामुळे बरी दमछाक होत होती तिची, पण तरीही ती सगळं काही करतच होती. आजही सगळं घरातलं आटोपून ती रूममध्ये गेली. मुलांना बघितलं, ती शांत झोपी गेलेली होती. अवी नेहमीप्रमाणे तिची रूममध्ये वाट बघत होता. तिने त्याला स्मित केलं आणि पाठ करून झोपी गेली. आज मात्र अवीला राग आला. अशी कशी हिला आपल्या भावनेची काही कदरच नाही आहे की काय? त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन तिच्या कमरेवर हात टाकला. तो त्याचे एक बोट तिच्या पाठीवर फिरवू लागला, पण तरीही तिने कुठलाही प्रतिसाद दिला नाही त्याला. त्याने आपला रोमॅन्स चालूच ठेवला. तिला उत्तेजित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्याकडून कुठलाही प्रतिसाद त्याला आला नाही. शेवटी त्याने वैतागून हात बाजूला घेतला आणि बेडवरून उठून तो खिडकीत उभा राहिला. ती भरलेल्या डोळ्यांनी फक्त आणि फक्त त्याच्याकडे बघत होती. शेवटी तिची ती अवस्था बघून तो पुन्हा जवळ आला आणि तिला विचारू लागला, अगं नक्की काय झालंय तुला? बरं नाही का वाटत? मोकळेपणाने सांग ना. अगोदरची माझी पिहू नाही का वाटत तुम्हाला? पहिले सुद्धा तू इतकी काम करायची. मी कितीही लेट आलो तरी माझी वाट बघत बसायची, माझ्यासाठी नटायची, सगळं करायची. पण आता नक्की काय झालं आहे तुला? तिनेही त्याच्याजवळ मन मोकळं करायला सुरुवात केली. तुमच्या भावना समजता हो मला, पण मला मनातून इच्छाच होत नाही काही करायची, ना तुमच्याजवळ येण्याची, ना पहिल्यासारखं काही गोष्टी करण्याची. काय करू मी? मला समजत नाही मला काय होतं आहे ते. शेवटी त्याने तिला शांत केले आणि दोघेही झोपले. सकाळी सर्वजण आवरून आपापल्या कामाला गेले. तो न राहून एका फॅमिली फ्रेंडकडे गेला. ते दोघेही नवरा बायको डॉक्टर होते. त्याने सगळे प्रकार त्यांना सांगितला. ते बोलले, वहिनींना इकडे बोलाव, त्यांच्यासमोर आपण सगळं काही डिस्कस करू. अवी अगदीच घाबरला. त्याला वाटले की काही सिरियस आहे की काय, पण त्यांनी दोघांनीही त्याला दिलासा दिला. पिऊला बोलवायला सांगितले. पिऊ आली. लेडीज डॉक्टरने विचारले, वहिनी तुम्हाला मासिक सायकल नीट वेळेवर येते का? चिडचिड, अजून असे बरेच लक्षणं त्यांनी विचारले. असे काही त्रास होतात का? त्यावर पिऊने सांगितले की नाही, पहिल्यासारखं रेग्युलर मासिक सायकल होत नाही. बराच गॅप पडतो आणि या धावपळीमध्ये त्याच्यावर माझं लक्षसुद्धा नसतं. त्यावर डॉक्टरांना तिची कंडिशन समजली. डॉक्टरांनी तिला आणि त्याला सुद्धा सांगितले की त्यांचा मेनोपॉज जवळ आलाय. घाबरल्यासारखं होतं. सायकल रेग्युलर न येता 4 ते 5 महिन्यांचा गॅप होणं, त्यातच हे मानसिक आणि शारीरिक बदल होत असतात. त्यामुळे त्यांना हे फिजिकल रिलेशनबद्दल इच्छाच नाही वाटत. हार्मोनल बदलांमुळे सगळं काही होत असतं. कारण एकच, ते म्हणजे त्यांचा मेनोपॉज. त्यांना थोडं समजून घ्या. त्यांना कामात थोडीफार का होईना तुमच्या परीने होईल तेवढी मदत करीत जा. त्यांना जितकं होईल तितकं रिलॅक्स ठेवण्याचा प्रयत्न करा. जितकं होईल तितकं त्यांना आनंदी असायलाच हवं. कारण हे काही दुखणं नाही, हे नैसर्गिक आहे आणि प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात, जीवनात ही फेज कधी ना कधी येतच असते. अवीला सुद्धा आता त्यांचं म्हणणं पटलं होतं. स्त्री म्हणजे निसर्गाची एक अद्भुत कलाकृतीच म्हणावी लागेल, नाही का? एका स्त्रीला नक्कीच तिचा जोडीदाराशिवाय दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही. लिखाणात काही चूक असेल तर क्षमस्व. आणि ही आपली छोटीशी कथा कशी वाटली नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.